हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्रियांका ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सो खूप दिवसांनी मी ब्लॉग टाकत आहे. आजचा ब्लॉग आहे गणपती स्पेशल. सो गणपती माझ्याकडे तरी नसतो इथे, बट आईकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो. सो मग आम्ही गणपती आणायला गेलो. विहान बघा, विहान किती मस्त तयार होऊन आला आहे. विहानचे पप्पा, मी, माझी बहीण प्राजक्ता, भाऊ आम्ही सगळे गणपतीसाठी निघालो होतो, गणपतीला घेऊन येण्यासाठी. सो मस्तपैकी गणपती घेऊन आलो घरी आणि किती छान प्रसन्न वाटतं. मग त्याच्यानंतर थोडं डेकोरेशनचं वगैरे काय काय राहिलं होतं. विहान इकडे प्रॅक्टिस करत होता ढोल वाजवण्याची. ते सगळं कंप्लीट करून घेतलं. बाकीची पण कामं होती. सो स्टेप बाय स्टेप सगळं चाललेलं. त्याच्यानंतर मग आईने इतके नारळ आणून दिले माझ्यासमोर. म्हणाली, "हे सगळे खाऊन दे." सो जवळजवळ मला वाटतं 4 ते 5 4 4.5 नारळ आम्ही रात्री हेच काम करत होतो, खवत बसलेलो. सो मग ते झाल्यानंतर जेवायला पण वाढलं होतं. एकीकडे मी जेवत पण होती, एकीकडे हे पण करत होती. सो मग पण छान सारण एक नंबर झालं होतं. खवलेल्या नारळाचं जे आपण सारण बनवतो मोदकासाठी, खूप टेस्टी असतं. त्याच्यानंतर प्राजक्ता इथे दुर्वा वगैरे सगळं नीट करत होती. मी थोडीफार तिला हेल्प केली.